आई, तुला 65व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आज तुझ्या आयुष्याने आमच्यासाठी केलेले हजारो न दिसणारे त्याग आज आम्ही शब्दात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी फारच खास आहे, कारण आज आम्ही केवळ तुझा वाढदिवस साजरा करत नाही आहोत, तर 65 वर्षांचा त्याग, प्रेम, कष्ट, संयम आणि मायेचा प्रवास साजरा करत आहोत. आई, तुझा जन्म रहीपूर गाव, तालुका चाळीसगाव येथे झाला. या साध्या पण संस्कारांनी भरलेल्या मातीमध्ये झाला. तुझ्या बालपणाच्या गोष्टी आम्ही जेवढ्या ऐकल्या आहेत त्यावरून एवढं नक्की कळतं की तुझं बालपण खूप आनंदात आणि लाडात गेलं. तू नेहमी सांगतेस की माई आजी तुला लहानपणी दुधाने भरलेली गंजी द्यायची आणि ती तू फस्त करायची. सकस आहार, भाजी भाकरी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची गोडी तुझ्या अंगी लहानपणापासूनच रुजवली आणि ही सवय आजही तू जपलेली आहेस. आजही दुधाने तयार झालेले पदार्थ तितकेच आवडीने तू खाते. तुझं शिक्षण 5वी पर्यंत सुरळीत सुरू होतं, पण 6वी मध्ये गेल्यावर तुझ्या आयुष्यात एक मोठा वळण आला, संधिवाताचा त्रास. त्या काळात तात्या बाबा आणि माई आजी खूप डॉक्टरांकडे घेऊन गेले. औषध उपचार प्रयत्न कशाचीच कमतरता ठेवली नाही, पण आजार कमी होत नव्हता. हे सगळं सुरू असतानाही आईची शिकवण, आईची शिकायची जिद्द कधीच संपली नाही. आणि इथेच तात्याबाबांचं वडीलपण आणि आईची चिकाटी यांचं खरं उदाहरण दिसतं. शाळा लांब होती, पाय चालत नव्हते, पण शिक्षण थांबू नये म्हणून तात्या बाबा तुला पाठीवर घेऊन शाळेत सोडायला जात. आज हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. डॉक्टरांनी सांगितलं, जास्त दगदग नको, ताण तणावापासून दूर राहा, आणि त्यामुळेच तुझं शिक्षण 6वी मध्येच थांबलं. आई, तुझ्या मनातली ही ती अपूर्णतेची वेदना आजही आम्हाला जाणवते, आणि कदाचित म्हणूनच तू ठरवलं असेल, माझं शिक्षण राहिलं पण भविष्यात माझ्या मुलांचं नाही. आणि खरंच आई, तू ते करून दाखवलंस. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तुझं लग्न दादांसोबत झालं आणि तू एका नवीन अनोळखी संसारात गेलीस. तो संसार सोपा नव्हता. ज्या प्रेमाने माई आजी आणि तात्याबाबांनी तुला वाढवलं, त्याच्या अगदी उलट स्वभावाची माणसं तुझ्या आयुष्यात मिळाली. तरी तू कधी तक्रार केली नाहीस, कधी आवाज उंचावला नाहीस. दादांचा पहिला जॉब अर्नाळ्याला होता. त्याच्यानंतर नंदुरबारला ट्रान्सफर झाले. नंदुरबारमध्ये 4 भावंड, मी, टिनूताई, वैशुताई, भाऊ. नंतरून काकांचे 2 मुलं, नाना आणि आबा. असा 8 जणांचा संसार. त्यात हृदयविकाराचा त्रास, आर्थिक अडचणी, घर, मुलं, जबाबदाऱ्या. पण आई, तू कधी थकलीस व खचलीस नाही, हे कधी मी पाहिलं नाही. दादांनी घराबाहेरची सगळी कामं सांभाळली, पण घर, मूल, संस्कार, माया हे सगळं फक्त आईने दिले. नंतरचा प्रवास नंदुरबार, नाशिक, पुणे आणि शेवटी ठाणे. शहर बदलली, घर बदलली, पण तुझे प्रेम कधीच बदलले नाही. थांब, अजून आहे पुढे थोडस आहे. आई, तुझा स्वभाव म्हणजे नम्रतेचं जिवंत उदाहरण. कोणालाही उलट उत्तर नाही, कोणाच्या वाईटावरही वाईट विचार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुझी अढळ श्रद्धा, मुलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट डोळे झाकून मान्य, आणि गरज पडली तर मुलांसाठी संपूर्ण समाजाशी लढायची तयारी तुझी. तू हे असं पण लिहिलंय, माझी आई खूप भोळी भाबडी आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानते. तिला कधी दागिन्यांचा, सोन्याचा, कोणत्याच गोष्टीचा लोभ राहिला नव्हता. कोणी दुखावलं तरी तू आधी समजून घेतलंस, कोणी चूक केली तरी तू माफ केलंस. तुझ्यासाठी राग कधीच महत्वाचा नव्हता, महत्वाचा होता तर ती माणसं. आई, तुझा प्रेमळ स्वभाव शब्दात मांडणं तर खरंच खूप अवघड आहे, कारण तुझे प्रेम कधी शब्दात दिसत नाही, ते लहान लहान कृतींमधनं दिसते. आई, तुझं प्रेम म्हणजे सकाळी स्वतः आधी न खाता मुलांनी खाल्लं का हे पाहणं. आई, तुझं प्रेम म्हणजे आपल्याला त्रास आहे हे कुणालाही कळू नये म्हणून स्वतःचा त्रास हसत हसत लपवणं.
आई, तुझं प्रेम म्हणजे कोणी काही बोललं तरी मनात धरून न ठेवता पुन्हा त्याच माणसासाठी देवाकडे प्रार्थना करणं. आई, तुझं प्रेम म्हणजे मुलं मोठी झाली, दूर गेली तरी रोज मनात आज जेवले असतील ना हाच विचार करणं. आई कधी शिकवते, कधी समजावते, कधी गप्प बसून सगळं सहन करते. आई, तुझं हे प्रेम असं असतं की ते कुणावर हक्क गाजवत नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यावर मुकपणे राज्य करतं. आता माझ्या आयुष्यात माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला सर्वांना. मला अजूनही आठवतं, मी 7वीत असताना मला कांजण्या झाल्या होत्या. तो दिवस, ते तापाने फडफडणारे क्षण, तू आणि दादा रात्र रात्र जागून माझी काळजी घेतली होती. दादा पाय चोळायचे आणि आई तू डोक्यावर थंड पट्ट्या ठेवायचीस. आजही घरात कोणी आजारी असेल तर आई आधी दृष्ट काढते. आईच्या हाताचं जेवण म्हणजे स्वर्ग, माझ्यासाठी स्वर्ग. आजकाल तो स्वर्ग तो क्षण टाकला तो संध्याकाळी किती फिरलो तो चालू करतो मी. आई, तुझ्या हातचं जेवण म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग. आजकाल तो स्वर्ग फक्त स्वयंपाक करणाऱ्या ताई सुट्टीवर असतील तेव्हाच अनुभवायला गरम गरम भाकर आणि वाटाणे बटाट्याची भाजी, ठेचा, दुधळीच्या दशम्या, शेंगदाणे लसूण घातलेली चटणी, मिरचीचं लोणचं, शेंदड्यांची भाजी, समार आमटी, केवटी वरण, पुरणाच्या पोळ्या, कोथिंबीर वडी. ह्या सर्व गोष्टी मला तुझ्या खूप आवडतात. आज वैशूताई, टिनूताई, वहिनी आणि प्रतीक्षा हे सगळं शिकताय. हीच तुझ्या स्वयंपाक संस्काराची खरी पुढची पिढी आहे. आई, तुला 4 मुलं आहेत आणि तुझं सर्वांवर समान प्रेम आहे. पण मला आज सांगू दे, माझ्यासाठी तू एकच आई आहेस आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. नाही, मी तुझी थोडीफार खिल्ली उडवतो, थोडीफार नाही, जरा जास्तच खिल्ली उडवतो. पण ते फक्त तू हसावं, आनंदी राहावं म्हणून. कारण तुझं हसणं आमच्या सर्वांसाठी सगळ्यात मोठं बळ आहे. तू ते सुरू केलेलं मॉर्निंग वॉक कधी थांबवू नकोस. आनंदाने जग, थोडा मोबाईल कमी बघ आणि बाहेर फिरणं जास्त ठेव. घरासमोरची रांगोळी आणि तुळशीची पूजा अखंड सुरू ठेव. आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की तू आणि दादा अक्षरच्या लग्नाला आशीर्वाद देईपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा. कसं असलंच पाहिजे आणि राहिलीच पाहिजे तिच्या लग्नात तिचं कौतुक बघायला. आई, आज ह्या स्टेज वरती उभं राहून मी जे काही बोलतोय ते कदाचित अपुरं आहे. कारण आईच्या उपकारांचं मोजमाप कधीच करता येत नाही. तू आम्हाला फक्त जन्म दिला नाहीस तर माणूस म्हणून घडवलंस. कसं बोलायचं, कसं वागायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कसं माणूस म्हणून राहायचं हे तू आम्हाला शिकवलंस. आज आमच्याकडे जे काही आहे त्याच्या मुळाशी तुझा त्याग, तुझी न झोपलेली रात्र आहे आणि तुझं न बोललेलं दुःख आहे. आज जर आम्ही आत्मविश्वासाने उभे आहोत तर त्यामागे तुझी शिकवण आणि सावली आहे. आई, आमचं आयुष्य किती मोठं झालं तरी जेव्हा तू कौतुक करते तेव्हाच आम्हाला खरा आनंद होतो. तुझ्या प्रेमाला, तुझ्या संयमाला, तुझ्या मायेच्या पदराला आमचा 4ही भावंडाचा शतशः प्रणाम. आई, तुझं छत्र आमच्या डोक्यावर असंच कायम राहू दे. तुला 65व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. आणि शेवटी दादांसाठी 2 शब्द. तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझ्या पाठीशी नेहमी दादा उभे राहिलेले आहेत. दादा, तुमची साथ, संयम आणि कुटुंबावरची निष्ठा आजही आमच्यासाठी आदर्श आहे. आई आणि दादा, तुम्ही दोघे मिळून आमचं आयुष्य घडविले आहे. एवढे बोलून मी थांबतो. अरे वा, खूप सुंदर.
सगळे कव्हर केलं, सगळ्यांचं कव्हर केलं. अगदी छान. हा. हिचं लग्न पण थांबावंच लागेल, खरंच थांबावं लागेल. आता माझी एक कविता आहे.